आम्ही नुकतेच नवीन सोसायटीमध्ये राहायला आलो होतो. सामानाची आवरावर चालू होती. कामाचा खूप ताण पडला होता. अशातच आवाज आला, काही गरज लागली तर आम्हाला सांगा. शांताबाई हसत म्हणाल्या. मी वरून खाली त्यांच्याकडे पाहिलं. कपाळावर मोठा गोल टिक्का, सरळ पल्ला घेतलेली साडी, उंच बांधा आणि भरगच्च शरीरयष्टी. हे सगळं त्यांच्या सुसंस्कृत कुटुंबाचं दर्शन घडवत होतं. थोड्याच वेळात त्यांची कामवाली आली आणि चहाची किटली व नाश्त्याचा ट्रे ठेवून गेली. त्या क्षणी मला थोडं संकोच वाटलं. आज रात्रीचं जेवण तुम्ही आमच्या सोबत करा. माझ्या नकारानंतरही शांताबाई आग्रहाने म्हणाल्या. काही खास नाही, आम्ही जे डाळ भात खातो तेच तुम्हाला देऊ. रात्रीच्या जेवणात मात्र त्यांनी अनेक पदार्थांचा आस्वाद मांडला. राजमा, भात, पिठलं, भजी, गोडधोड, सगळंच. मी हसून विचारलं, ह्याला तुम्ही डाळ भात म्हणता का? त्यावर त्या हसत म्हणाल्या, तुमच्या निमित्ताने मलाही आज छान जेवण मिळालं, नाहीतर रोजच्यासारखं. खरंच डाळ भातांवर भागवावं लागलं असतं. जेवणानंतर त्यांनी मला 2 फोल्डिंग खुर्च्या आणि गाद्या दाखवल्या. कशाची गरज असेल तर निसंकोच सांगा, त्या म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांच्या 15 वर्षाच्या मुलाने विचारलं, आत्या, तुम्ही आमच्या घरी येणार का? मला हसू आलं. तेवढ्यात शांताबाई म्हणाल्या, अगं, काल तुला आपला फोन नंबर द्यायचाच राहिला. जोपर्यंत तुमचा फोन सुरू होत नाही तोपर्यंत आमचा फोन वापरा. शांताबाईंना संपूर्ण सोसायटीमधील प्रत्येक घरात कुणी येतं, कोण जातं, कुठे काय होतं सगळं माहीत असायचं. मी माझ्या सामानाचा डब्बा उघडत होते तेव्हा अचानक स्क्रूड्रायव्हर अंगठ्यात घुसला आणि मी किंचाळले. त्या धावत आल्या. घरून औषध आणि पट्टी आणून माझी जखम बांधली आणि म्हणाल्या, अगं, हे काम पुरुषाचं असतं. तुझा मुलगा दिवसभर काय करतो? त्यांचा आवाज ऐकून माझा मुलगा सिद्धू बाहेर आला. बेचारा आधीच घाबरलेला होता. त्यावर शांताबाईंनी त्याला रागावलं. आईला कामात मदत करायला हवी आणि तू निवांत बसलास, हे काही बरं नाही. सिद्धू डोळ्यातले पाणी आवरत आत गेला. मुलाची उदासी मला सहन झाली नाही. मी शांतपणे म्हणाले, तुम्हाला खूप मदत करतो, फक्त सध्या मुलाखतीच्या तयारीत आहे. मुलाखत कसली? त्या चौकशीच्या सुरात म्हणाल्या. आम्हाला तो हिरामणी शाळेतच प्रवेश घ्यावा असं वाटतं. त्या शाळेत काही खास आहे का? त्या भुवया उंचावत विचारत होत्या. मला इतका खोल हस्तक्षेप आवडला नाही, पण मी स्पष्ट केलं. त्या शाळेत IIT आणि मेडिकलची कोचिंग दिली जाते, त्यामुळे आम्हाला तिथेच त्याचं शिक्षण व्हावं असं वाटतं. अगं, शाळेच्या नावाने काही होत नाही. हुशार मुलं कुठेही शिकतात. हो, पण चांगल्या सोयी मिळाल्या तर मुलांचं यश झपाट्याने वाढतं. माझ्या म्हणण्यावर त्या म्हणाल्या, हेही लक्षात ठेव, अशा शाळांमध्ये काही मुलं वाईट सवयी पण लावून घेणारी असतात. बोलता बोलता त्या थोड्या धापा टाकू लागल्या. त्या गेल्यानंतर मी सुटकेचा श्वास घेतला. शांताबाईंचं जरा जास्त येणं जाणं आणि घरगुती गोष्टींमध्ये हस्तक्षेप मला त्रासदायक होऊ लागला होता. ऐकलं होतं की काही शेजारी आधी मैत्री करतात आणि मग हळूहळू दुसऱ्यांच्या घरातही डोकावतात. एकदा मी आणि माझी शेजारी मंजुळा हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. तेवढ्यात शांताबाई आली. ती म्हणाली, तुझा पंखा खूप आवाज करतो, कशी झोपतेस तू? असं म्हणून ती आपल्या घरी गेली आणि लगेच आपला टेबल फॅन घेऊन आली. म्हणाली, तू तुझा पंखा दुरुस्त करून घे, तोपर्यंत हा वापर. मंजुळासमोर तिची ही उगाचच घुसखोरी मला अजिबात आवडली नाही. माझा नवरा अनिकेत ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की अशा किरकोळ गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. मुलगा सिद्धूही शाळेच्या प्रवेशाच्या मुलाखतीच्या तयारीत गडलेला होता. मी सुद्धा फार लक्ष दिलं नव्हतं, पण तिला धन्यवाद म्हणून एक प्याला चहा आणून दिला. चहा पित असतानाच शांताबाईने इकडे तिकडे नजर फिरवून विचारले, सिद्धू कुठे आहे? मी म्हटलं, शाळेच्या लायब्ररीत अभ्यास करतोय, येईल थोड्या वेळात. तिच्या चेहऱ्यावर लगेच चिंता दिसू लागली. सिद्धू घरी परतला, कपडे बदलले आणि निघू लागला. तेव्हा ती विचारू लागली, कुठे चाललाय? मी सांगितलं, त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे, तिकडे जातोय. ती लगेचच चेहरा वाकडं करून म्हणाली,
आजचा काळ फार वाईट आहे. आपली मुलं कोणासोबत वावरतात ते बघायला हवं. आपला मुलगा जरी चांगला असला तरी इतरांची संगत बिघडवायला उशीर लागत नाही. मी काही न बोलता शांत राहिले. तिच्या रोजच्या टोमण्यामुळे माझा मुलगाही तिला टाळू लागला होता. ती आल्यावर तो बाहेर निघून जाई. मलाही तिची हस्तक्षेपाची सवय आवडत नव्हती, पण तिच्या आपुलकीच्या गोड बोलण्यामुळे मन कठोर होत नव्हतं. शेवटी मी घराचा दरवाजा बंद ठेवणं सुरू केलं. बेलसाठी एक स्विच लावला, जेणेकरून घरात असलो तरी बेल वाजली तर ती ऐकू जाणार नाही. आता शांताबाई दरवाजावर आली की मी डोअर आयमधून पाहून शांत बसत असे. तिला वाटे की मी घरी नाही आणि ती परत जाईल. त्यामुळे मला बरीच मोकळीक मिळाली. सिद्धूही आनंदी राहू लागला. अभ्यासानंतरचा वेळ तो माझ्यासोबत घालवत असे. संध्याकाळी अनिकेत ऑफिसवरून आला की आम्ही दोघं खाली फेरफटका मारायला जात असू. नवीन लोकांशी ओळखी वाढल्या, काही मित्रही झाले. एका दिवशी आम्ही दोघांनी सिनेमाला जाण्याचं ठरवलं. अचानक अनिकेतच्या फोनवर कॉल आला. शांताबाई होती. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, दादा लवकर या, तुमच्या घराचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. हे ऐकून आमचं हृदय धस झालं. आम्ही घाईघाईने घरी धावलो. दरवाजापाशी शेजारी रामू काका भेटले. ते म्हणाले, काळजी करू नका वहिनी, आम्ही चोर पकडला आहे आणि पोलिसांना बोलावलं आहे. घरात शिरले तर कपाट उघडं होतं. कॅमेरा, वॉकमॅन, भांडी आणि इतर काही वस्तू गाडीवर ठेवलेल्या होत्या. कपाटाची तिजोरी फोडण्याचाही प्रयत्न झाला होता, पण जमला नव्हता. मागच्या दिवशीच अनिकेतच्या बहिणीच्या लग्नासाठी मी बँकेतून दागिने आणि काही रोख पैसे आणले होते. जर शांताबाईने वेळीच धाव घेऊन सांगितलं नसतं तर आज मोठं नुकसान झालं असतं. आम्ही शांताबाईच्या घरी गेलो. ती थोडी थरथरत होती. त्या क्षणी मला तिची हस्तक्षेपाची सवय आठवली, पण त्याचबरोबर तिचं हे वेळेवर केलेलं मोठं उपकारही विसरता आलं नाही. जर शांताबाईंनी योग्य वेळी हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. मी आणि माझा नवरा जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्या एका मुलाला जोरजोरात मारत होत्या. शंकररावांनी कसाबसा त्याला त्यांच्या हातातून सोडवले आणि संतापून म्हणाले, अगं जीव घेणार का त्याचा? शांताबाई संतापाने ओरडल्या, जन्माला तरी कशाला आलास लैलुट्या? मेलाच असता तर बरं झालं असतं. तेवढ्यात पोलीस आले आणि त्या मुलाला पकडून घेऊन गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरा हायसं वाटल्यासारखं दिसलं, पण अचानक शांताबाईंच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. लगेच त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. डिस्चार्जच्या दिवशी आम्ही दोघे लवकरच रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, यांना कोणत्याही तणावापासून दूर ठेवावं लागेल. किंचित रक्तदाब वाढला तरी पुन्हा झटका येऊ शकतो. शंकरराव खुर्चीत बसून त्यांच्या पत्नीकडे निर्विकारपणे पाहत होते. अचानक त्यांचा आवाज गदगदला, ज्याच्या हृदयात आयुष्यभराचा व्रण आहे तो माणूस तणावापासून कसा दूर राहणार? कारण तोच मुलगा जो तुमच्या घरात चोरी करताना पकडला गेला तो आमचाच मुलगा आहे. हे ऐकून आमचे डोळे विस्फारले. लोकांना सतत योग्य मार्ग दाखवणारे शंकरराव आणि नेहमी इतरांना सजग ठेवणाऱ्या शांताबाईंचा मुलगा चोर? विश्वास बसणारच नव्हता. शंकरराव पुढे सांगू लागले, शांताबाईने तुम्हाला घराबाहेर जाताना पाहिलं होतं. नंतर तिने तुमच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला पाहिला. आतून काही आवाज येत होता म्हणून तिने दरवाजा बाहेरून बंद करून मुलाला आपल्या घरी कैद केलं आणि थेट पोलिसांना बोलावले. ते बोलताना त्यांचा आवाज तुटत होता. आम्ही आमच्या मुलाचं शिक्षण नाशिकमधल्या उत्तम शाळेत केलं. एकुलता एक मुलगा. कितीतरी स्वप्न जोडली होती त्याच्याशी, पण तो चुकीच्या संगतीत गेला. आम्ही समजावलं, ओरडलो, मारलो सुद्धा, पण उपयोग झाला नाही. त्याला नशेची सवय लागली. आधी घरचे पैसे, मग शेजाऱ्यांच्या घरात चोरी. लोकांच्या तक्रारी वाढल्या. शेवटी आम्हालाच म्हणावं लागलं,
की याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हे ऐकून मला ते दिवस आठवले जेव्हा शांताबाई सतत माझ्या मुलाच्या शाळेच्या विषयावर बोलत असत, सल्ले देत असत. तेव्हा मला त्यांचा हस्तक्षेप वाटायचा. पण आता समजलं की त्या त्यांच्या स्वतःच्या मुलांचं प्रतिबिंब माझ्यातल्या मुलामध्ये पाहत होत्या. त्यांचा सततचा शिस्त लावण्याचा स्वभाव मला नेहमी त्रासदायक वाटायचा. पण आज सत्य कळल्यावर जाणवलं की स्वतःचं लेकरू आईबाबांना नाकारून समाजात बदनामीचं कारण ठरलं तर त्या आईबाबांच्या मनाला किती खोल जखम होते. खरं तर माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे आरशासारखं असतं. आपण जिथपर्यंत पाहू शकतो तिथपर्यंतच सत्य आपल्याला दिसतं. आरशाच्या मागचं खरं दुःख ओळखायला आपल्याला जमत नाही. शांताबाईच्या डोळ्यातून उमटणाऱ्या कठोर चमकत्या नजरेमागे त्यांचा किती जखमी झालेला आत्मा होता हे मला उशिरा समजलं. पण अजूनही वेळ गेली नव्हती आणि त्या आता फक्त माझ्यासाठी शेजारी राहिल्या नव्हत्या, तर त्या माझ्यासारख्याच एका दुःखी स्त्रीला प्रेरणादायी बहीण बनल्या होत्या. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.